वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. पूर्व मध्य रेल्वे म्हणजे ईस्ट सेंट्रल रेल्वे अंतर्गत 1832 पदांसाठी मोठी भरती जाहीर झालेली आहे. रिक्त पदाचे नाव अप्रेंटिस प्रशिक्षणार्थी असे आहे. वेतन नियमानुसार मिळणार आहे. अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन आहे. खूप चांगली अपॉर्च्युनिटी आहे. सरकारी जॉब आहे. तर ह्या पदांविषयीचे डिटेल्स आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. त्या अगोदर तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक आणि शेअर देखील करा. तुमचे जे मित्र नोकरीच्या शोधात असतील त्यांच्यासोबत हा व्हिडिओ जरूर जरूर शेअर करा. महत्त्वाची नोट, माझ्या सगळ्या सबस्क्रायबर्सना मनापासून खूप खूप धन्यवाद. चला तर आजचे नोटिफिकेशन कव्हर करू. 10/11/2023 ला ऑनलाईन ऍप्लिकेशन सुरू झालेले आहेत. 9/12/2023 ही शेवटची तारीख आहे. या ठिकाणी वेबसाईटचा ऍड्रेस देण्यात आलेला आहे. त्या वेबसाईटवरती जाऊन विद्यार्थ्यांनी ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे. विद्यार्थ्यांनी पाठवलेल्या ऑनलाईन फॉर्म्सवरून मेरिट लिस्ट तयार केली जाणार आहे आणि त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल. त्यानंतर मेडिकल एक्झामिनेशन होणार आहे आणि त्यानंतर फायनल लिस्ट जाहीर केली जाणार आहे. मोड ऑफ सिलेक्शन इथे दिलेला आहे. Selection for apprentice training will be on the basis of merit list prepared in respect of all the candidates who apply against the notification for a particular division unit. या ठिकाणी डिव्हिजन्स दिलेले आहेत, युनिट दिलेले आहेत. तर डिव्हिजन वाईज, युनिट वाईज मेरिट लिस्ट तयार केली जाणार आहे. वेगवेगळी मेरिट लिस्ट तयार केली जाणार आहे. The merit list will be prepared taking the average of the percentage marks obtained by the candidates in both matriculation with minimum 50% aggregate marks and ITI examination giving equal weightage to both. 10वीचे मार्क्स तसेच ITIचे मार्क्स या दोन्ही परीक्षांना 50% वेटेज दिलं जाणार आहे आणि त्यानुसार मेरिट लिस्ट तयार केली जाईल. दोन विद्यार्थ्यांना जर सारखे मार्क्स असतील तर त्या ठिकाणी वयाचा विचार केला जाणार आहे. जो विद्यार्थी वयाने मोठा असेल त्या विद्यार्थ्याला प्रेफरन्स दिला जाईल. मेरिट लिस्ट तयार केल्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन क्लिअर झाल्यानंतर विद्यार्थ्यांची मेडिकल एक्झामिनेशन होणार आहे. मेडिकल एक्झामिनेशन जे विद्यार्थी क्लिअर करतील त्यांचं सिलेक्शन होईल. ड्युरिंग सबमिशन ऑफ ऑनलाईन ऍप्लिकेशन अ रजिस्ट्रेशन नंबर विल बी इश्यूड टू ईच ऍप्लिकंट. ऑनलाईन ऍप्लिकेशन भरताना विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशन नंबर दिला जाणार आहे. हा रजिस्ट्रेशन नंबर विद्यार्थ्यांनी व्यवस्थित लिहून ठेवायचा आहे, नोट करून ठेवायचा आहे, कारण पुढे होणारी भरती प्रक्रिया आणि पत्रव्यवहार यासाठी हा रजिस्ट्रेशन नंबर उपयोगी पडणार आहे. या ठिकाणी सूचना दिलेली आहे की विद्यार्थ्यांनी शेवटच्या डेटची वाट बघू नये. जे विद्यार्थी इंटरेस्टेड असतील त्यांनी लवकरात लवकर ऑनलाईन अप्लाय करायचं आहे, कारण क्लोजिंग डेट ज्यावेळेस जवळ येते त्यावेळेस वेबसाईटवरती हेवी लोड येतो आणि त्यामुळे आपलं ऍप्लिकेशन अपलोड होण्यासाठी वेळ लागतो किंवा अपलोड होऊ शकत नाही. विद्यार्थ्यांनी एकच डिव्हिजन्स आणि एकच युनिट निवडायचं आहे आणि एकच ट्रेड निवडायचा आहे. ज्या ट्रेडमध्ये तुमचं ITI झालेला आहे तो ट्रेड विद्यार्थ्यांनी निवडायचा आहे. या ठिकाणी दानापूर डिव्हिजन दिलेला आहे आणि शासकीय नियमानुसार कास्ट वाईज आरक्षण देखील दिलेलं आहे. या ठिकाणी नंबर ऑफ पोस्ट दिलेले आहेत. ट्रेडचं नाव आहे फिटर, वेल्डर, मेकॅनिक, रेफ्रिजरेशन अँड AC मेकॅनिक, फॉर्जर अँड हीट ट्रीटर, कार्पेंटर, इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक, पेंटर, जनरल, इलेक्ट्रिशियन आणि वायरमन. त्यानंतर आहे धनबाद डिव्हिजन. या ठिकाणी फिटर, टर्नर, मशिनिस्ट, कार्पेंटर, वेल्डर, मेकॅनिक, डिझेल, फिटर, वायरमन ह्या पोस्ट निघालेल्या आहेत. त्याचप्रमाणे पंडित दीनदयाल उपाध्याय डिव्हिजन या ठिकाणी फिटर, मशिनिस्ट, वेल्डर, इलेक्ट्रिशियन, टर्नर, वायरमन, मेकॅनिक, इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक आणि मेकॅनिक डिझेल या ट्रेडसाठी जागा अवेलेबल झालेल्या आहेत. सोनपूर डिव्हिजनमध्ये फिटर, ब्लॅकस्मिथ, वेल्डर, कार्पेंटर आणि पेंटरच्या जागा अवेलेबल झालेल्या आहेत. त्याचप्रमाणे समष्टीपूर डिव्हिजन, प्लांट डेपो, पंडित दीनदयाल उपाध्याय डिव्हिजन, कॅरेज रिपेअर वर्कशॉप, हरनौत, मेकॅनिकल वर्कशॉप, समष्टीपूर या ठिकाणी जागा अवेलेबल झालेल्या आहेत. विद्यार्थ्यांनी ज्या ट्रेडमध्ये आपलं ITI झालेलं आहे त्याच ट्रेडसाठी अप्लाय करायचं आहे. इलिजिबिलिटी कंडिशन्स इथे दिलेल्या आहेत की विद्यार्थ्यांचं वय हे 15 ते 24 वर्ष दरम्यान असावं. शासकीय नियमानुसार कास्ट वाईज एज रिलॅक्सेशन मिळणार आहे. SC ST साठी 5 वर्षे, OBC साठी 3 वर्षे, PWBD कॅन्डिडेट्ससाठी 10 वर्षाचं एज रिलॅक्सेशन मिळणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना रिझर्वेशनचा बेनिफिट घ्यायचा आहे त्या विद्यार्थ्यांनी आपलं कास्ट सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जाताना ते सर्टिफिकेट सोबत घेऊन जायचं आहे. त्यानंतर एज्युकेशनल क्वालिफिकेशन इथे दिलेलं आहे. 10वी पास झालेले विद्यार्थी इलिजिबल आहे. 10वीला 50% मार्क्स मिळवलेले असणं आवश्यक आहे.
त्याचप्रमाणे ITI तुमचं झालेलं असावं संबंधित ट्रेडमध्ये. तुमच्याकडे नॅशनल ट्रेड सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे. ॲप्लिकेशन फी ₹100 भरायची आहे. ही ॲप्लिकेशन फी विना परतावा आहे. ॲप्लिकेशन फॉर्म भरल्यानंतर तिथे फी भरण्याचं ऑप्शन देखील अवेलेबल होणार आहे. पेमेंट सक्सेसफुली हा मेसेज आल्यानंतर विद्यार्थ्यांनी आपला ॲप्लिकेशन फॉर्म डाउनलोड करून घ्यायचा आहे. त्याची प्रिंटआउट काढून ठेवायची आहे आणि ही प्रिंटआउट व्यवस्थित फाईलला लावून ठेवायची आहे, कारण ही तुम्हाला पुढे उपयोगी पडणार आहे. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जाताना ह्या फॉर्मची प्रिंटआउट ही तुम्हाला सोबत घेऊन जायची आहे. पेमेंट भरल्यानंतर जर फॉर्म डाउनलोड होत नसेल तर व्हेरिफाय पेमेंट या बटनावर विद्यार्थ्यांनी क्लिक करायचं आहे. डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड किंवा इंटरनेट बँकिंगद्वारे विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पेमेंट करायचं आहे. पेमेंट सक्सेसफुल असा मेसेज आल्यानंतर ई-रिसिप्ट विद्यार्थ्यांना मिळणार आहे. ती ई-रिसिप्ट विद्यार्थ्यांनी डाउनलोड करून घ्यायची आहे आणि त्याची प्रिंटआउट काढून ठेवायची आहे. ही प्रिंटआउट सुद्धा विद्यार्थ्यांनी व्यवस्थित फाईलला लावून ठेवायची आहे. जर ऑनलाईन ट्रान्झॅक्शन सक्सेसफुली कंप्लीट झालं नाही तर विद्यार्थ्यांनी परत एकदा लॉग इन करायचं आहे आणि ऑनलाईन पेमेंट करायचं आहे. SC, ST, PWBD आणि विमेन कॅन्डिडेट यांना फी भरायची नाही. यांना फीमधून सूट देण्यात आलेली आहे. हाऊ टू अप्लाय विषयीच्या सूचना इथे देण्यात आलेल्या आहे. विद्यार्थ्यांनी ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे. ऑफिशियल वेबसाईटला भेट द्यायची आहे. RRCची वेबसाईट आहे www.rrccr.gov.in. या वेबसाईटवरती विद्यार्थ्यांनी जायचं आहे. त्या ठिकाणी जाऊन विद्यार्थ्यांनी ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे. पर्सनल डिटेल्स टाकायचे आहेत. पर्सनल डिटेल्स टाकताना विद्यार्थ्यांनी 10वीच्या सर्टिफिकेटवरती जे नाव असेल तेच नाव टाकायचं आहे. त्यामध्ये कोणतीही स्पेलिंग मिस्टेक करायची नाही. ऑनलाईन फॉर्म भरताना किंवा रजिस्ट्रेशन करताना विद्यार्थ्यांकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे. त्या ठिकाणी आधार कार्डचा नंबर टाकायचा आहे. ज्या विद्यार्थ्यांकडे आधार कार्ड नसेल, ज्यांनी आधार कार्डसाठी एनरोल केलेलं असेल परंतु आधार कार्ड मिळालेलं नसेल, अशा विद्यार्थ्यांनी 28 डिजिट म्हणजे 28 डिजिटचा आधार एनरोलमेंट ID नंबर फिल करायचा आहे. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जाताना विद्यार्थ्यांकडे ओरिजिनल आधार कार्ड असणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी आपलं नाव, वडिलांचं नाव, आपली डेट ऑफ बर्थ तसेच पर्सेंटेज ऑफ मार्क्स, ITIचे मार्क्स, 10वीचे मार्क्स या सगळ्या गोष्टी व्यवस्थित भरायच्या आहेत. त्यामध्ये कुठलीही चूक करायची नाही. विद्यार्थ्यांनी ऑनलाईन फॉर्म भरताना व्हॅलिड मोबाईल नंबर आणि ईमेल ID द्यायचा आहे आणि हा ईमेल ID तसेच मोबाईल नंबर ही रिक्रुटमेंट प्रोसेस म्हणजे भरती प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत ॲक्टिव्ह ठेवायचा आहे. त्यामध्ये कोणतेही चेंजेस करायचे नाहीत, कारण तुम्हाला पुढील इन्फॉर्मेशन मेसेजेस या ईमेल आणि SMS द्वारे कळवले जातील. एका विद्यार्थ्यांनी एकच ॲप्लिकेशन भरायचं आहे. ऑनलाईन ॲप्लिकेशनची प्रिंटआउट काढून ठेवायची आहे. ती व्यवस्थित फाईलला लावून ठेवायची आहे, कारण ही प्रिंटआउट तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जाताना सोबत घेऊन जायची आहे. ऑनलाईन फॉर्म भरण्याच्या अगोदर विद्यार्थ्यांनी आपला कलर फोटोग्राफ जो लेटेस्ट असेल 3 महिन्यापूर्वीचा नसावा. विद्यार्थ्यांनी कलर्ड फोटोग्राफची सॉफ्ट कॉपी काढून ठेवायची आहे. त्याची साईज इथे दिलेली आहे आणि ही सॉफ्ट कॉपी JPEG किंवा JPG फॉर्मॅटमध्ये असावी. त्यानंतर स्कॅन्ड सिग्नेचर, सॉफ्ट कॉपी ऑफ सिग्नेचर विद्यार्थ्यांनी काढून ठेवायची आहे. त्याची साईज सुद्धा इथे देण्यात आलेली आहे. सिग्नेचर ही क्लिअर असावी, तसेच सिग्नेचर ही कॅपिटल लेटरमध्ये करायची नाही. त्यानंतर विद्यार्थ्यांनी कोणकोणते डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत त्या सूचना इथे दिलेल्या आहेत. 10वीचं सर्टिफिकेट तसेच मार्कलिस्ट, त्याचप्रमाणे सर्टिफिकेट ऑफ डेट ऑफ बर्थ किंवा लिव्हिंग सर्टिफिकेट किंवा स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट इंडिकेटिंग डेट ऑफ बर्थ ते सुद्धा अपलोड करायचं आहे. त्यानंतर ITIचं सर्टिफिकेट सेमेस्टर वाईज, ट्रेड वाईज तुमच्या ज्या मार्कलिस्ट असतील, नॅशनल ट्रेड सर्टिफिकेट इश्यूड बाय NCVT और प्रोफेशनल नॅशनल ट्रेड सर्टिफिकेट इश्यूड बाय NCVT और SCVT. ITIचं जे सर्टिफिकेट तुमच्याकडे असेल ते अपलोड करायचं आहे. कास्ट सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे. PWBD विद्यार्थ्यांनी आपलं सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे. शेवटची तारीख आहे ॲप्लिकेशनची 9/12/2023. ट्रेनिंग पिरियड अँड स्टायपेंड. Training will be arranged in accordance with the standards and syllabus prescribed by the Central Apprenticeship Council. शासकीय नियमाप्रमाणे जो सिलेबस असेल त्यानुसार तुम्हाला ट्रेनिंग दिलं जाणार आहे. त्याचप्रमाणे ट्रेनिंग पिरियडमध्ये स्टायपेंड देखील मिळणार आहे. शासकीय नियमानुसार जे स्टायपेंड ठरवून दिलेलं आहे त्यानुसार स्टायपेंड दिलं जाईल. सिलेक्शन झालेल्या विद्यार्थ्यांनी ॲग्रीमेंट करायचं आहे. The selected candidates called for document verification will have to submit medical certificates in the prescribed pro forma as given in annexure. तर वेबसाईटवरती मेडिकल सर्टिफिकेटचा एक नमुना दिलेला आहे, तो तुम्ही डाउनलोड करून घ्यायचा आहे आणि त्यावरती तुम्ही गव्हर्नमेंट ऑथराइज्ड डॉक्टरची सही आणि शिक्का घेऊन यायचा आहे.
सेंट्रल किंवा स्टेट हॉस्पिटलचे जे असिस्टंट सर्जन असतील त्या डॉक्टरांचा सही आणि शिक्का आपल्या मेडिकल सर्टिफिकेटवरती विद्यार्थ्यांनी घेऊन यायचं आहे आणि हे सर्टिफिकेट डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस घेऊन जायचं आहे. तसेच विद्यार्थ्यांनी मेडिकल एक्झामिनेशन पास करणं आवश्यक आहे, फिजिकल फिटनेस टेस्ट पास करणं आवश्यक आहे आणि यासाठी मेडिकल एक्झामिनेशन फी म्हणून ₹24 विद्यार्थ्यांनी भरायचे आहेत. हेल्प डेस्क इथे दिलेला आहे. ऑनलाईन ॲप्लिकेशन भरताना किंवा प्रिंटिंग करताना तुम्हाला काही प्रॉब्लेम आल्यास तुम्ही या हेल्प डेस्क नंबरवरती संपर्क साधायचा आहे. एक्सेप्ट सॅटर्डे आणि संडे आणि हॉलिडेज. तर सॅटर्डे, संडे आणि हॉलिडेजला हा नंबर ॲक्टिव्ह नसेल, परंतु वर्किंग डेजच्या वेळेस हा नंबर ॲक्टिव्ह असेल, तर यांच्याशी तुम्ही संपर्क साधू शकता आणि त्यांची मदत घेऊ शकता. महत्त्वाच्या सूचना इथे दिलेल्या आहेत. द डिसिजन ऑफ रेल्वे ॲडमिनिस्ट्रेशन विल बी फायनल. रेल्वे ॲडमिनिस्ट्रेशनचा जो निर्णय असेल तो विद्यार्थ्यांवर बंधनकारक असणार आहे. बिफोर अप्लाइंग द कॅन्डिडेट्स शुड एन्श्युअर दॅट ही शी फुलफिल्स द इलिजिबिलिटी अँड अदर क्रायटेरिया. विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अप्लाय करण्याच्या अगोदर आपला इलिजिबिलिटी क्रायटेरिया चेक करून घ्यायचा आहे. जर तुम्ही परफेक्टली इलिजिबल असाल, जर तुमचं 10वी झालेलं असेल, 10वीला 50% मार्क्स असतील, ITI झालेलं असेल, ज्या ट्रेडमध्ये तुमचं ITI झालेलं आहे त्या ट्रेडचं नाव या नोटिफिकेशनमध्ये असेल, त्याच विद्यार्थ्यांनी अप्लाय करायचं आहे. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जाताना आपले सगळे डॉक्युमेंट्स विद्यार्थ्यांनी घेऊन जायचे आहेत. एकही डॉक्युमेंट जर तुम्ही घरी विसरलात तर तुमचं सिलेक्शन रद्द होऊ शकतं. सगळे ओरिजिनल डॉक्युमेंट्स एका फाईलला लावायचे आहेत. एक फाईल ही ओरिजिनल डॉक्युमेंट्सची करायची आहे आणि 2 फाईली किंवा 2 सेट हे झेरॉक्स कॉपीजचे करायचे आहेत. व्यवस्थित सगळे डॉक्युमेंट्स डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जाताना घेऊन जायचे आहेत. सगळे कागदपत्र व्यवस्थित डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जाताना घेऊन जायचे आहेत. ऑनलाईन फॉर्म भरताना कोणतीही चुकीची माहिती द्यायची नाही, कारण त्यामुळे पुढे तुमचं सिलेक्शन रद्द होऊ शकतं. विद्यार्थ्यांनी कोणतेही कागदपत्र, कोणतेही सर्टिफिकेट्स पोस्टाने पाठवायचे नाहीत. ऑनलाईन फॉर्म भरल्यानंतर विद्यार्थ्यांनी रेग्युलरली वेबसाईटला भेट द्यायची आहे आणि नवीन अपडेट्स चेक करायचे आहेत. तर या ठिकाणी ईस्ट सेंट्रल रेल्वे यांच्या वेबसाईटवरती आपण आलेलो आहोत. या वेबसाईटवरती येऊन विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन करायचं आहे आणि त्यानंतर ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे. तर खूप चांगली अपॉर्च्युनिटी चालून आलेली आहे. खूप जास्त क्वालिफिकेशन मागितलेलं नाही, फक्त 10वी पास विद्यार्थी इलिजिबल आहेत. तसेच ITI तुमचं झालेलं असावं. सरकारी नोकरी आहे आणि फ्रेशर्ससाठी जॉब्स आहेत. अनुभवाची गरज नाही. तर जे विद्यार्थी इलिजिबल आहेत त्यांनी या पोस्टसाठी जरूर अप्लाय करा. जे विद्यार्थी या पोस्टसाठी अप्लाय करतील त्या सर्वांना हा जॉब मिळावा ही सदिच्छा. तुम्हा सर्वांना बेस्ट विशेष. थँक यू व्हेरी मच.